आठवण सुवर्णक्षणांची या विशेष शोमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत. खेळाच्या मैदानात आपल्या अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंच्या सुवर्ण क्षणांना आपण या शोमध्ये ओळख करून देत असतो, त्यांच्या सुवर्ण आठवणींना उजाळा देत असतो. श्रोतेहो, चंद्रावर आजवर अनेक अंतराळवीरांनी पाऊल ठेवले, पण आपल्या लक्षात राहतो तो नील आर्मस्ट्राँग, चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा माणूस. आज माझ्यासोबत असंच एक व्यक्तिमत्व आहे. टेनिसमधली अनेक यशोशिखरं जी आहेत ती सगळ्यात पहिल्यांदा सर करणारं व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे. वर्ल्ड युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा भारताला रौप्य पदक मिळवून देणारे, एशियन गेममध्ये भारताला सगळ्यात पहिल्यांदा रौप्य पदक मिळवून देणारे, भारताचे सर्वाधिक काळ प्रशिक्षक राहिलेले आणि नुसते प्रशिक्षक नाही तर यशस्वी प्रशिक्षक, त्यांच्या कारकिर्दीमध्ये भारत एकदा नव्हे तब्बल 2दा वर्ल्ड ग्रुपमध्ये खेळले होते, असे दी ग्रेट असे नंदन बा आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार, थँक्यू. आणि जसं मी म्हटलं की एक खेळाडू ते कोच, एक मोठा कॅनव्हास तुमच्यासोबत आम्ही पाहतो आहोत. आणि हा कॅनव्हास तुम्ही तुमच्या कर्तबगारीने अधिक रंगतदार केलात. सुरुवात करायची तर अगदी सुरुवातीच्या काळापासून तुमचं कुटुंब तसं खूप क्रीडाप्रिय, तुमचे वडील स्वतः टेनिसपटू होते, आई सुद्धा राष्ट्रीय बॅडमिंटनपटू होता. टेनिसच निवडायचं असं घरातून काही ठरलं होतं? कसं तुम्ही या खेळाकडे वळालात? नाही, अजिबात नाही. ॲक्च्युली मी लहानपणी बॅडमिंटन सुद्धा खेळायचो. म्हणजे इंटर स्कूलच्या लेवलपर्यंत मी आईकडनं बॅडमिंटन शिकलेलो होतो, त्यामुळे मी बॅडमिंटन सुद्धा खेळायचो. पण दोन गोष्टी, एक तर टेनिसला साधारणपणे जगात महत्त्व तेव्हा जास्ती होतं, अजून सुद्धा प्रॉब्ली आहे. आणि दुसरी गोष्ट आउटडोअर स्पोर्ट आहे. त्यामुळे आईवडिलांचं दोघांचंही तेच मत होतं की एक खेळणार असलास तर आउटडोअर स्पोर्ट घे. म्हणजे कारण तेव्हा तसं काही चॅम्पियन व्हायचं आहे किंवा प्रोफेशनल व्हायचं आहे असे काही विचार मनात नव्हते. विचार एवढेच होते की संध्याकाळी 4 ते 6 घरी नुसतं बसण्यापेक्षा बाहेर जाऊन काहीतरी व्यायाम कर, वजन वाढत असलं तर त्यांनी तुझी हेल्थ चांगली राहील. हे जे गुण असतात स्पोर्टमध्ये ते त्याच्यामुळे तू बाहेर जा आणि खेळ, अशी ती सुरुवात झाली. आणि मग ती सुरुवात होत गेलं तर आमचे डॉक्टर जी रानडे म्हणून होते, त्यांना लक्षात आलं की या मुलाला टेनिस खेळता येतं थोडंफार. मग त्यांनी माझ्यावर खूप काम केलं. आमचे बरेचसे असे पुण्याचे कोचेस होते की ज्यांनी माझ्यावर खूप काम केलं. दत्ता शिंदे होते, SP गोसावी होते, डॉक्टर अरुण दाते होते. समाव सगळ्यांना मी आवडायचो. म्हणजे आय डोंट नो काय होतं, पण मी आवडायचो. आणि त्याच्यामुळे माझं ते खेळ वाढत गेला. काही लोकांकडनं सिंगल शिकलो, काही लोकांकडनं डबल शिकलो, काही लोकांकडनं 4 लोकात कसं वागायचं शिकलो. आणि असं ते थ्रू एक्सपिरियन्स शिकत गेलो. टेनिसमधलं प्रसन्न व्यक्तिमत्व ही तुमची आजवरची आमच्या पत्रकारांना असलेली ओळख आहे. परंतु जसं आजच्या काळामध्ये खेळाडू घडवला जातो, तुमचा काळ जो होता तो ती क्रीडा संस्कृती जोपास नव्हती. म्हणजे क्रीडा संस्कृती हा शब्दच तेव्हा विरोध होता. अगदी बरोबर. अगदी तुमचं कुटुंब जरी क्रीडा प्रेमी असलं तरी पण पूर्णवेळ क्रीडा म्हणजे एखाद्या खेळाकडे वळणं आणि त्याला करिअर म्हणून स्वीकारणं हे कितपत अवघड होतं त्या काळामध्ये? खूपच आवड होतं. इन द सेन्स की तेव्हा ॲक्च्युली मला अजून आठवतं, जेव्हा मी 14-15 वर्षाचा होतो तेव्हा आईवडिलांनी दोघांनी मला बसवलं होतं आणि म्हणाले होते की हे बघ, स्पोर्टमध्ये तुला जर काही अचीव्ह करायचं असलं तर स्पोर्ट्समन हा एकच जिंकतो, टायटल हा एकच जिंकतो. बाकीच्यांची नावं लोकांच्या लक्षात राहत नाहीत. तू जर डॉक्टर झालास, इंजिनियर झालास, लॉयर झालास तर खूप चांगले लॉयर असतात, खूप चांगले डॉक्टर असतात, त्यामुळे तू फिट होशील. पण जर स्पोर्टमध्ये तू जर नंबर 1 नाही झालास तर मग तू कुठेच नाही राहणार. मग तुला कुठे नोकरी सो मिळणार नाही तुला स्पोर्ट्समधनं काही इन्कम. तेव्हा स्पोर्ट्समधनं इन्कम मिळणं हे म्हणजे काही म्हणजे अनहर्ड ऑफ होतं. ह्याचं कोणी विचार सो केलेलं नव्हतं. म्हणजे इनफॅक्ट अगदी म्हणजे एखादी मजेशीर गोष्ट सांगायची झाली तर आय स्टील रिमेंबर, आमचं जेव्हा शीलाचं माझं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा आम्ही शीलाच्या आजीला भेटायला गेलो आणि आजी मला पहिला प्रश्न तोच होता, तू खेळतोस वगैरे सगळं ठीक आहे, पण मग तू ते कमाई कशी आहे, तू करतोस काय? त्याच्यावर मी म्हणजे जे अगदी शेवटपर्यंत मला माफ नाही केलं त्याला मी, कारण आजींनी, कारण त्यांना मी उत्तर असं दिलं की अहो तुमची नात इतकी कमवते की चांगली. पण एनिवे, कारण तेव्हा ती कॉन्सेप्टच नव्हती, त्या जनरेशनला कॉन्सेप्ट नव्हती की स्पोर्ट्समधनं काही तुम्ही उत्पन्न तुमचं होऊ शकतं, चांगलं उत्पन्न होऊ शकतं, यू हॅव अ गुड वे ऑफ लाईफ, ही तेव्हा कॉन्सेप्टच नव्हती. आणि तसंच माझ्या आईवडिलांना असं ते म्हणाले की पुढचं आयुष्य तुला स्वतःच्या पायावर जगायचं आहे, त्यामुळे तू ठरव. हे सगळी मेहनत घेऊन तुला जर नंबर 1 होण्याची तुझ्या ताकद असली आणि तुला जर करायचं असलं तर आमचा पाठिंबा पूर्ण आहे. पण तेवढं एक लक्षात ठेव की जर तू सक्सेसफुल नाही झालास
तर तितकेच वाईट दिवस बघायला लागतात. अँड आय वॉज रेडी फॉर दॅट. आणि आई वडिलांनी हा दाखवलेला विश्वास तुम्ही सार्थ ठरवला. म्हणजे आम्ही असं म्हणतो की टेनिसमधल्या ज्या दंतकथा आहेत, रामनाथ कृष्णन असतील, हो. प्रकाश अमृतराज, विजय अमृतराज, त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही खेळलात. आणि नुसतंच खेळला नाही तर तुमचा हा जो टेनिसचा परीघ जो आहे तो अगदी लेटेस्ट महेश भूपती, लियांडर पेस यासारख्या दिग्गजांपर्यंत तुम्ही कोचिंग केलं. हा एवढा मोठा जो दौर होता, एक खेळाडू, प्रशिक्षक, त्याच्यानंतर फ्रेंड, फिलॉसॉफर, मार्गदर्शक, सगळ्या भूमिका तुम्ही ज्या निभावलात, प्रत्येक ठिकाणी तुमचा ठसा उमटवलात. कसं जमलं हे? म्हणजे अगदी एवढ्या दिग्गज खेळाडूंसोबत खेळणं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं. खरं सांगू, होत गेलं. फार सोपं उत्तर आहे, होत गेलं. त्याला काही मी आजपर्यंत मी आयुष्यात कुठलीही गोष्ट खरं सांगतो असं प्लॅनिंग करून मी केलेली नाही आहे. ऑपॉर्च्युनिटीज येत राहिल्या, त्या ऑपॉर्च्युनिटीजचा फायदा घेणं हे माझ्या हातात होतं, ते मी केलं. आणि लाईक आय सेड, मी आधीच मी हे म्हटलेलं आहे बऱ्याच ठिकाणी की तुमच्या हातात तुमचं आयुष्य असतं. बरोबर. बाकीचे आजूबाजूचे काय करतात, तुमच्यासाठी काही काम करतायत का तुमच्या विरुद्ध काही काम करतायत ह्याचा विचार न करता स्वतःला जे करता येतं, आपल्या पायावर जे उभं राहून करता येतं त्याच्यावरच फोकस ठेवा. तसं जर तुम्ही केलं, आणि आज यंगर जनरेशनला मी तेच म्हणतो की डोकं खाली ठेवा, कष्ट करत राहा, मेहनत करत घ्या, दारं उघडतात, खिडक्या उघडतात तुम्हाला आज जायला यशाकडे. असं म्हणतात की युद्ध जे आहे हे वैभवशाली इतिहासाच्या जोरावर जिंकता येत नाही, त्यासाठी मनगटात ताकद आणि मनात जिद्द असायला लागते. आणि नंदनजी, अनेकदा तुम्ही ही जिद्द जी आहे ती टेनिस कोर्टवर दाखवलेली आहे. अगदी युनिव्हर्सिटीची जागतिक फायनल असली तरी त्या फायनलमध्ये आजवर कधीही कोणताही भारतीय खेळाडू तिथे पोचला नव्हता. तिथे तुम्ही पोचलात, आणि नुसतं पोचला नाही तर फायनल खेळात, सिल्वर मेडल जिंकलात. कसं हे शक्य झालं सर? ज्या ज्या गोष्टी मॅचेसबद्दल तुम्ही आता जे त्याचं वर्णन करताय त्या सगळे टीम इव्हेंट्स होते. आणि कधीही जेव्हा तुम्ही टीमसाठी खेळता, एस्पेशली जेव्हा देशासाठी खेळता, एक तर त्याला एक वेगळाच आनंद असतो, एक वेगळंच जोश असतो. जेव्हा तुमचा राष्ट्रीय ध्वज वर जातो, जेव्हा तुमचं राष्ट्रगीत तिथे तुम्ही ऐकता, तेव्हा तुमच्या मनात दुसरं काही नसतं, एकच थॉट असतो की ही मॅच आपल्याला स्वतःसाठी नाही पण आपल्या देशासाठी जिंकायची आहे. तेव्हा 130 कोटी लोक नव्हते, पण जे काय होते ते त्या सगळ्यांसाठी आपण हे करतोय. ह्या सगळ्या लोकांना आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आहे म्हणून मी आज इथे उभा आहे. आणि तो एक जो थॉट असतो तुमच्या मनात, तो जो एक विचार असतो, दॅट कॅरीज यू थ्रू. म्हणजे दुसरा काही विचार येत नाही. नंदनजी, तुम्ही देशाचा उल्लेख केला. मी थोडंसं तुम्हाला एशियन गेमकडे घेऊन जाऊ इच्छितो. कारण 1982चं एशियन गेम हे इतर एशियन गेमपेक्षा वेगळं होतं. कारण आपण संयोजकांच्या भूमिकेत होतो, आपण यजमान होतो. आणि अशावेळी घरच्या प्रेक्षकांसोबत खेळताना एक तर घरच्या प्रेक्षकांचा दबावही आहे आणि मनामध्ये एक जिद्द आहे की आपल्या प्रेक्षकांना एक जसं तुम्ही म्हणालात की तिरंगा जो आहे तो फडकताना दाखवत आहे. अशावेळी मैदानात उतरणं आणि सिल्वर मेडलला गवसणी घालणं, जे भारताचं पहिलं सिल्वर मेडल होतं, कसं पाहताय आणि काय स्थिती होती त्यावेळी नेमकी? ॲक्च्युली परिस्थिती तेव्हा वाईट होती इन द सेन्स की मी एक फूड पॉयझनिंगच्या ह्याच्यातनं जस्ट उठलो होतो. मला एशियन गेमच्या बेअरली 1 आठवडा आधी फूड पॉयझनिंग झालं. 2 दिवस 3 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. पण लाईक अ सेड, जेव्हा तुमची होम क्राऊड असतं ना, ते क्राऊड तुम्हाला वर उचलतं, तुमच्या स्पिरिट्सला वर उचलतं, तुम्हाला वर उचलतं की. आणि तर लाईक अ सेड, एक असा एकसा क्षण नसतो की जेव्हा आपल्या मनात विचार होतो की जाऊ दे, मी आज सोडतो मी. कारण तुमच्या मनात हाच एक विचार असतो की ही मी मॅच सोडली तर मी 100 कोटी लोकांना धोका देतोय आणि हे मला करून चालणार नाही. एक हे फिलिंग डिस्क्राईब करणं फार अवघड आहे. म्हणजे हे तुम्ही तिथे असलात तरच ते तुम्हाला कळतं की काय काय एक्झॅक्टली तुमच्या मनात आहे. प्रेशर असतं, प्रश्नच नाही. प्रेशर असतं की इतके लोक आहेत आणि इतके लोक आपल्यासाठी चेअर करतायत. पण ॲट द सेम टाईम द प्रेशर मेक्स द मॅन. तुम्ही जर तिथे खचलात तर तुम्ही आयुष्यात नंतर खचणार आहात. सो स्पोर्ट्समुळे तुम्ही यू बिकम अ मॅन, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. तुम्ही एक फ्रॉम अ बॉय यू बिकम अ मॅन. जेमतेम 23-24 वर्षाचा होतो, पण ह्या सगळ्या युनिव्हर्सिटी गेम्स म्हणा, एशियन गेम्समुळे, डेव्हिस कपमुळे तुमची जी पर्सनॅलिटी डेव्हलप होते, 4 लोकात कसं वागायचं, 4 लोकांमध्ये कसं उभं राहून आपला एक स्टँड हे करायचं, ठामपणे प्रमोट करायचं म्हणा, किंवा हाऊ डू यू स्टँड फॉर युअर सेल्फ, हे सगळं तुम्हाला शिकायला मिळतं. आणि हेच तुम्हाला कॉलेज आणि शाळेपेक्षा हे तुमचं एज्युकेशन तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला ते चालू ठेवता येतं आणि ते तुमची मदत करतं. पण हे मेडल आत्मविश्वास मिळवून देणार होतं? ओ ॲब्सोल्युटली, काही प्रश्नच नाही.
ही जो 2 मेडल्स आहेत ती माझ्या घरात सोन आहेत, ती माझ्या लॉकरमध्ये आहेत. इतकी मला त्याची व्हॅल्यू तुमच्या आहे. लॉकरमध्ये आणि आमच्या हृदयामध्ये सामावलेली आहे, जी कधीच तिथून निसटू शकणार आहेत. पण नंदनजी, तुम्ही एके ठिकाणी असं म्हणाला होता एका इंटरव्ह्यूमध्ये की 2 आयुष्यातल्या माझ्या मॅचेस ज्या आहेत उमेदीच्या काळातल्या, त्या माझ्या क्लोज टू द हार्ट आहेत. एक तर अर्थातच युनिव्हर्सिटी आपण फायनल म्हटलं, आणि दुसरी होती ती म्हणजे विम्बल्डन मधली क्वालिफाईंग राऊंड मधली. बरोबर, सो क्लोज. आणि त्या आठवणींना उजाळा द्यायला आम्हाला आवडेल. मला नाही आवडणार, पण ठीक आहे. कारण ऍक्च्युली येस, ती मॅच तुम्हाला बियॉन्ड बॉक्स पर्यंत घेऊन जाणार होती, सेंटर कोर्ट. अगदी बरोबर आहे. 2 राऊंड मी ऑलरेडी जिंकलो होतो. इनफॅक्ट सेकंड राऊंड मी आय हॅड बीटन द 8th सीड मॅट डॉयल म्हणून होता, जो नंतर ATPचा प्रेसिडेंट झाला नंतर. त्याला मी सेकंड राऊंड मी मारला होतो. आणि थर्ड राऊंड माझी आयर्लंडचा शॉन सॉरेन्सन म्हणून होता, त्याच्याशी होती. रोहॅम्प्टन म्हणून जागा होती, तिथे क्वालिफाईंग व्हायच्या. विम्बल्डनला व्हायच्याच नाहीत तेव्हा, रोहॅम्प्टनला व्हायच्या. इंग्लंड म्हणजे विंडी, कोल्ड, रेनिंग हे सगळे तेव्हा होते. पण त्याच्याबद्दल रडण्यात काही पॉईंट नाही, कारण ते तसंच ते शॉन सॉरेन्सनसाठी तसंच होतं जे माझ्यासाठी होतं. कंडिशन्स आर सेम फॉर बोथ प्लेयर्स. 2 सेट्स टू 1 मी लिडिंग होतो, आणि चौथ्या सेटमध्ये 4-1 लिडिंग होतो. आणि आजपर्यंत 25, 30, 40 वर्षानंतर मला अजून माहिती नाही की मी कुठून जो मार्ग शोधला हारायचा, तो मला अजून कळलेला नाही आहे. पण द फॅक्ट इज की मी 5 सेटमध्ये हारलो. डिजेक्टेड तर होतोच, कम्प्लिटली युज्युअल मला टेनिसवर सोडायचं आहे वगैरे. एक रात्रभर तो विचार झाला, आणि दुसऱ्या दिवशी तो अजून वाईट झाला, कारण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पेपर उडून पाहिला तेव्हा सेंटर कोर्टवर पहिली मॅच बियॉन बोर्ग वर्सेस शॉन सॉरेन्सन, क्वालिफायर शॉन सॉरेन्सन टू प्ले बियॉन बोर्ग, अशी हेडलाईन होती. म्हणजे मी विचार केला की काल मी लिटरली 2 पॉईंट इकडे तिकडे जर झाले असते तर मी उद्या सेंटर कोर्टवर बियॉन बोर्गवर 40,000 लोकांसमोर मी खेळत असतो. तर आयुष्यातल्या ह्या थोड्या उतार चढ्या हे असतातच. यू टेक द गुड विथ द बॅड, सिम्पल. नंदनजी, तुम्ही बियॉन बॉक्सचा उल्लेख केलात. भारतीय टेनिसमधल्या ज्यांना दंतकळा म्हटल्या जातात अशा अनेक खेळाडूंसोबत तुम्ही लढलात, आणि काही संस्मरणीय विजयसुद्धा मिळवलेत. रामनाथ कृष्णनसोबतची तुमची मॅच जी होती ती सुद्धा खूप चांगली. आणि विशेषतः रमेश कृष्णन यांच्यासोबत जेव्हा तुम्ही खेळत जातो, एक पॉईंटसाठी तुमच्या दोघांमध्ये जी काही फाईट व्हायची ती या संपूर्ण भारताने आठवणीतल्या अशा लढतींबद्दल काय सांगाल? मी खरं सांगू, मी फार एखादी गोष्ट होऊन गेली की मी त्याच्याबद्दल फार विचार करत नाही. मी ती वाईट असो चांगली असो, आय मूव्ह ऑन. पण लाईक यू सेड, देर आर काही टुर्नामेंट्स अशा आहेत की ज्या मनात बसतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जी पुण्यातच वेस्ट इंडिया टुर्नामेंट झाली, आमचा होम क्लब होता, डेक्कन जिमखाना होतं. रामनाथन कृष्णन, जयदीप मुखर्जी, प्रेमजित लाल, चेरिदप मुखर्जी, म्हणजे इंडियातले सगळे जे टॉप प्लेयर्स होते, एकूण एक प्लेयर ती खेळला होता. आणि त्या 32च्या ड्रॉमधनं मला सीडिंगसो नव्हतं, पण त्यातून येऊन मी सेमीजमध्ये रामनाथ कृष्ण मारलं, आणि फायनल्सला के रघुराममध्ये होता, आणि रघुनी अर्लियर सेमीजमध्ये रमेश कृष्णनला मारलं होतं. त्यामुळे रघुला मारणं हे माझ्यासाठी फारच महत्त्वाचं होतं. ती एक नेहमी माझ्या मनात असते, कारण ती एस्पेशली होम टाऊन होती. आणि डेक्कन जिमखानाच्या ग्राउंडवर मी खूप चांगल्या मॅचेस खेळलो आहे. म्हणजे त्यानंतर आमच्या इथे एक सॅटेलाईट म्हणून असायचं, आता जे ITF फ्युचर्स म्हणतात, तेव्हा त्यांना सॅटेलाईट इव्हेंट्स म्हणायचे. तर त्या सॅटेलाईट इव्हेंट्समध्ये 2-3 वेळा मी इथे सीडेड प्लेयर्सना मारले. अमेरिकेचं एक पेंडर मर्फी म्हणून होता, ही वॉज 110 इन द वर्ल्ड, तर त्याला फर्स्ट राऊंडमध्येच मारलं. अशा म्हणजे खूप अशा आठवणी आहेत. पण बाय अँड लार्ज मॅच एकदा संपली की मी दुसऱ्या दिवशी त्याच्याबद्दल फार विचार करत नाही. झालं. पण जसं आपण म्हटलं की आम्ही अनुभवलेलं आहे, पाहिलं 3 सिंगल टायटल्स तुम्ही मिळवलीत, आणि संघर्षपूर्ण विजय होते तुमचे ते. आणि जसं आपण म्हणतो की प्रत्येक टेनिसपटूचं एक स्वप्न असतं की डेव्हिस कप आपल्याला खेळायला पाहिजे. पण तुमच्या वेळची जर आम्ही लेगसी पाहिली तर त्यावेळी जे असणारे दिग्गज खेळाडू असताना सुद्धा भारतीय संघात स्थान मिळवणं आणि स्वतःचं एक वलय अस्तित्व निर्माण करणं केवढा कठीण होता हा प्रवास? खूपच कठीण होतं. सिम्पली कारण लाईक आय सेड, तेव्हा विजय, आनंद, अशोक, अमृतराज हे 3 बंधू होते. त्याशिवाय जसजीत सिंग होता, शशी मेनन होता, प्रेमजित लाल, जयदीप मुखर्जी अजून रिटायर झालेले नव्हते. त्यामुळे ह्या 7-8 लोकांमधनं पुढे यायचं आणि जिंकायचं हे एक फार म्हणजे अवघडच होतं काम. कारण तुम्ही प्री क्वार्टर्सला कोणतरी चिरदीप मुखर्जी म्हणजे जयदीपचा धाकटा भाऊ असा कोणतरी चांगला मिळायचा आहे, ती चांगली मॅच झाल्यावर दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रेमजित लाल, तिसऱ्या दिवशी तुम्हाला ओळीनी रामनाथन कृष्णन, असेच सगळे ओळीनी यायचे. आणि टू गो थ्रू ईच मॅच हे खूप अवघड असायचं. आता तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो. तेव्हा आंध्र प्रदेशमध्ये खूप अशा लहान टुर्नामेंट्स व्हायच्या की जिथे प्राईज मनी तेव्हा काही नव्हतीच.
तुम्हाला ऑर्गनायझर्स फोन करायचे आणि म्हणायचे की नंदनबाळ तुम्ही चांगले खेळताय, तुम्हाला तुमचं तिकीट देऊ, राहणं खाणं देऊ आणि एवढे पैसे देऊ, तर आमच्या इथे येऊन तुम्ही 4 दिवस तुम्हीच मॅनेजर. तुम्ही 4 दिवस येऊन खेळा. आणि आम्ही कुठे विजयवाड्याला खेळत होतो आणि विजयवाड्याला खेळत असताना माझी सेमीफायनल प्रेमजित लालची होती आणि रामनाथन कृष्णनी दुसऱ्या सेमीफायनलला जयदीप मुखर्जीला मारलं होतं आणि माझी प्रेमजित लालची सेमीफायनल होती. आणि दी अनाऊन्सर जो होता त्यांनी ॲक्च्युली अनाऊन्स केलं की आत्ताच, आणि 2-3 हजार लोक मॅचेस बघायला झाडावर वगैरे बसलेले, आणि अनाऊन्सरनी ॲक्च्युली अनाऊन्स केलं की आत्ताच आपण एक फार सुंदर टेनिस मॅच पाहिली आहे जिथे रामनाथन कृष्णन यांनी जयदीप मुखर्जी यांना हरवलेलं आहे, आणि आता याच्या पुढची मॅच प्रेमजित लाल जे आपले हँडसम यंग मॅन ऑफ टेनिस इन इंडिया म्हणतो, त्यांची मॅच यंगस्टर नंदनबाळ यांच्या विरुद्ध आहे. उद्याची फायनल दुपारी 2 वाजता प्रेमजित लाल आणि रामनाथन कृष्णन यांच्यामध्ये होईल. हे मॅचच्या आधीच त्यांनी ठरवलं की तू एनिवे तुला तुझे पैसे दिलेले आहेत ना, तू कशाला उगीच उद्या, एव्हरीबडी वॉन्ट्स टू वॉच प्रेमजित लाल आणि म्हणून म्हटलं असे सुद्धा फनी इन्सिडेंट्स असतात. सर, याच आठवणी असतात ज्या आपण हृदयात जपून ठेवणार असतो. पण इथे आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण पाहणार आहोत नंदनबाळ यांच्या पत्नी शीला यांची प्रतिक्रिया. या संपूर्ण प्रवासात त्यांचं योगदान कसं होतं, कसं त्यांनी नंदनबाळजींना घडताना पाहिलं, त्यांची संपूर्ण प्रोफेशनल लाईफ जी आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि ब्रेकनंतर आपण जाणून घेणार आहोत त्यांच्यातल्या प्रशिक्षकाबद्दलची त्यांची भूमिका आणि त्यांचं योगदान. ची ओळख बरेच महिन्याची होती, पण आम्ही असे कॉमन फ्रेंड्सच्या थ्रू भेटलो आणि एकदम म्हणजे माझ्याही घरचे म्हणायला लागले होते तुझं काही लग्नाचं आता करणार आहेस की नाही, आम्ही बघू का मुलं. तर मी म्हटलं नाही थोडा वेळ द्या, बघू आपण मग. आणि तेव्हा मग आमचं असं बोलणं झालं. मुंबईत मी तेव्हा जॉब करत होते, ह्याच्याही टुर्नामेंट्स तेव्हा मुंबईत होत्या, आणि माझी खूप जवळची मैत्रीण तिची बहीण, तिच्या बहिणीचा नवरा नंदनचा खूप जवळचा मित्र, तर त्यांच्या थ्रू म्हणजे त्यांनी हिला कळवलं की आय वूड लाईक टू मीट शीला, टेनिस कोर्ट्सवर येईल का. माझ्या ऑफिसून कोल्हाबाचं जवळ होतं खूप टेनिस कोर्ट्स, म्हणून मी म्हटलं बघायला जाते, पण मला टेनिस काही कळत नाही आणि खूप कंटाळा आला मला मॅच बघत. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स आय लर्न म्हणजे स्कोर्स वगैरे कसे करतात, काय करतात. टेनिस फॉलो नाही करायचे मी, बॅडमिंटन फॉलो करायचे. तर किंवा हॉकी आणि बाकीचे जे आमचे स्पोर्ट्स असायचे शाळेत, ते टेनिस मी कधीच फॉलो केलं नव्हतं. पण मग त्याच्याकडून तो एक बाकीच्या मॅचेस वगैरे असल्या की तो एक सांगायचा की हा आता असं करेल. तर मी म्हटलं व्हॉट इज दिस इंट्युशन. तो म्हणाला नाही, हे ह्याची मॅच अशी, ह्याचा गेम प्ले असा आहे आणि त्याचा असा आहे, आणि ह्या पॉईंटला ते असे करतात वेन दे आर डाऊन किंवा वेन दे आर अप. असं मग मला त्यांनी खूप टेनिसचे सांगितले फायनर पॉईंट्स. मला फक्त टेनिस सोडायला लावू नको, जे आपण म्हणतो ना काय वी आर रेडी टू कॉम्प्रोमाइज, आणि मोर दॅन एनिथिंग मला नाही या गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करता येणार. तो म्हणाला फक्त मला टेनिस हे प्रोफेशन करू दे. सुरुवातीला तर खूप ट्रॅव्हलिंग असायचं आणि तेव्हा माहीत असायचं जसं फायनल क्वार्टर्सपर्यंत काही प्रॉब्लेम नसायचा. सेमीज फायनल झाले की यू हॅड टू त्याला एकट्याला सोडायचं, त्याला अजून काही गोष्टीच्याबद्दल बोलायचं नाही, त्याला काय करायचं ते करू द्यायचं. आणि त्याला गाणी ऐकायला खूप आवडायचं. तो खूप गाणी ऐकायला लागला की समजायचं की त्याला एकट्याला राहायचं आहे आता. आणि किशोर कुमार इज हिज फेवरेट सिंगर, आणि नंदन खूप छान गातो आणि खूप छान लिहितो. आठवण सुवर्णक्षणांची मध्ये आपण बातचीत करतोय नंदनची. नंदनजी, कोचिंगचा जेव्हा विषय येतो, भारतीय टेनिस टीमचे सर्वाधिक आपण प्रशिक्षकपद भूषवलं, आणि नुसतं प्रशिक्षकपद नाही तर यशस्वी प्रशिक्षकपद. आणि आपण त्याची सुरुवात करायची झाली तर आपण जसं म्हणतो की तुम्ही जेव्हा कोचिंगचे धडे घेतलेत, पहिला स्वतः शिकलात आणि शिकवतही होतात, काय प्रकार होता तो? सांगपणे मी ॲक्च्युली टेनिस कसं शिकवायचं हे वयाच्या 16व्या वर्षीच मी शिकलेलो होतो. कारण वेल्बी वॅन ऑन म्हणून जे फेमस अमेरिकन कोच होते, त्यांनी मला सुरुवातीला 86, 87, इनफॅक्ट 90पर्यंत मला टेनिस शिकवलं. पण त्यानंतर जेव्हा माझं टेनिसचं करिअर, प्लेईंग करिअर जेव्हा संपलं, तेव्हा वेल्बी म्हणाला की तू दुसरं जर काही करणार नसलास तर यू शुड लर्न हाऊ टू टीच टेनिस. तर आता मी तुला टेनिस कसं शिकवायचं ते शिकवतो. त्यामुळे 4-5 वर्ष मी त्यांचा ॲसिस्टंट म्हणून काम केलं. आता वेल्बी वॅन हॉर्न हा इतका फेमस कोच होता, आणि ह्युमिलिटी हा जो प्रकार आहे हा त्याच्यामध्ये नव्हता.
अजिबात नव्हता. तो फॅन्टॅस्टिक होता. म्हणजे कुठल्या तरी मला वाटतं तेव्हा अमेरिकेत फेमस मॅगझिन इन अमेरिका वॉज स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड. तर स्पोर्ट्स इलस्ट्रेटेडमध्ये वेल्बीचा फ्रंट पेजवर फोटो होता आणि खाली हेडलाईन होती की वेल्बी वॅन हॉर्न वन ऑफ द टॉप 4 कोचेस इन द वर्ल्ड, असं त्याची हेडलाईन होती. तर मी एकदा वेल्बीला विचारलं, म्हटलं वेल्बी हू आर दी अदर 3? देर इज नोबडी एल्स म्हणाला. दुसरं कोणी नाही म्हणाला, तुम्ही मीच आहे म्हणाला. आणि मीच आहे म्हणजे राईटली सो, कारण तुम्ही जेव्हा गोल्डन पीक ऑफ अमेरिकन टेनिस जे होतं त्यामध्ये वेल्बी हॅड प्रोड्युस्ड ऑलमोस्ट 150 नॅशनली रँक्ड प्लेयर्स इन अमेरिका. ही त्यांची कीर्ती होती. आर्थर ॲश जी विम्बल्डन फेमस जिंकला जिमी कॉनर्स विरुद्ध, आर्थर ॲश 2-3 आठवडे वेल्बीकडे घरात जाऊन त्याच्या राहायला, कारण आर्थर ॲश म्हणाला होता की आय एम नॉट वरीड अबाउट एनी वन एल्स, पण मला कुठेतरी विम्बल्डनच्या ड्रॉमध्ये जिमी कॉनर्सशी खेळायला लागणार आहे अँड ओनली यू कॅन हेल्प मी बीट हिम. आणि 3 आठवडे वेल्बी ओनली वर्कड ऑन हाऊ टू एक्सप्लॉइट जिमी कॉनर्स's वीकनेसेस. 3 आठवडे. आणि ॲश डिस्ट्रॉईड कॉनर्स. आणि दुसरं डिस्ट्रॉईड नाही म्हणजे त्यांनी इतक्या इझिली त्याला हरवलं आणि त्याच्यामुळे बाकीचे प्लेयर्स शिकले कॉनर्सशी कसं खेळायचं. टिल दॅट टाईम कॉनर्स हा इन्व्हिन्सिबल होता, त्यांना कोणीही मारू शकत नव्हतं. आणि सडनली आफ्टर दॅट 1 लॉस कॉनर्सचं अख्खं करिअर ढेपाळलं म्हणता येणार नाही, पण ॲटलिस्ट लोकांना समजायला लागलं की ह्याला मारायला टॅक्टिकल काय खेळ खेळायला पाहिजे. आणि हे सगळं वेल्बीचं डोकं होतं. चार्ली पॅसरल होता त्याच्या आधी, वन ऑफ द टॉप प्लेयर्स इन द वर्ल्ड. चार्ली पॅसरल वेल्बीला इतका मानायचा की शेवटी वेल्बी जेव्हा वयस्कर झाले आणि एकटे होते, बायकोसो गेली त्यांची, एकटे होते, तेव्हा त्यांच्या शेवटची 8 वर्ष चार्ली पॅसरलनी त्यांना त्यांच्या घरात ठेवलं. इंडियन वेल्सला जी टुर्नामेंट, फेमस टुर्नामेंट होते, ग्रँड चॅम्पियन्स टुर्नामेंट, तिथे चार्ली पॅसरलचं घर आहे आणि वेल्बी शेवटची 8 वर्ष त्यांच्या आयुष्यातली त्यांच्या घरात राहिला. इतकं त्यांना ते मानायचे. म्हणजे त्यांनी खूप प्लेयर्स प्रोड्यूस केलेत. आपण असं म्हणतो की एक उत्तम खेळाडू हा उत्तम कोच होईलच असं नाही, बरोबर परंतु आपण जसं पाहतो की तुमची कारकीर्द पाहिली तर एक उत्तम खेळाडू तर तुम्ही होताच, पण उत्तम कोचही झाला. मी कोच अशासाठी म्हणतोय की केवळ टेनिसचं प्रशिक्षक नाही तर खेळाडूंना कसं हँडल करायचं, त्यांची मानसिकता. म्हणजे विशेषतः तुमच्या लक्षात आलं असेल, मी महेश भूपते आणि लिएंडर पेस, म्हणजे जेव्हा ह्या दोघांचा विषय निघतो तेव्हा एक सुवर्णयुगाचे आपण साक्षीदार असतोच, पण त्यांच्यातले जे वाद होते, विकोपाला गेलेल्या वादाचे तुम्ही साक्षीदार होतात. आणि असं असताना सुद्धा मैदानावर त्या दोघांकडनं सर्वोत्तम कामगिरी करून घेणं, हे मला वाटतं हे उपजत असावं लागतं ॲज कोच म्हणून, की हे तुम्हाला कुठे शिकवलं जात नाही कोणत्या शाळेमध्ये. कुठेही शिकवलं जात नाही. आणि मी या सगळ्यामध्ये साक्षीदार नव्हतो, मी बरोबर मध्ये होतो. नुसतं साक्षीदार नव्हतो की हां म्हणजे थोडं जरा लांब राहा एकमेकांपेक्षा. पण लाईक सेड, जेव्हा टीम इव्हेंट असतो, जेव्हा तुम्ही इंडियासाठी खेळता, तेव्हा फार काही या लोकांना सांगेल, दे आर थरो प्रोफेशनल्स. त्यांना माहिती असतं की बाहेर जरी किती माझं भांडण असलं तरी कोर्टावर माझं काम आहे इंडियासाठी जिंकणं. त्यामुळे ती एक गोष्ट सोपी जाते. दुसरी गोष्ट, ॲज अ कोच एक तर ट्रेमेंडस पेशन्स लागतो, खूप पेशन्स लागतो, खूप शांत राहायला लागतं. आणि ऑलवेज तुमच्या प्लेयरचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे तो तुम्हाला समजायला लागतो. सी, अर्लियर जर तुम्ही कोचिंग पाहिलं तर इन द 1980s, 90s, 2000 एक कमांड स्टाईल म्हणतो की मी कोच आहे, तू स्टुडंट आहेस, तू मी जे म्हणेन ते तू करायचं. आता कसं होतं, यू आर नाऊ अ फ्रेंड, यू आर नॉट जस्ट अ कोच, पण तू त्या कोच, त्याचा तू मित्र असतोस, त्याचा ॲडवायझर असतोस, त्याचा म्हणजे एव्हरीथिंग, यू आर एव्हरीथिंग पुट टुगेदर. यू आर नॉट जस्ट अ टेनिस टीचर. आणि ती जर तुम्ही करू शकलात बरोबर तर, आणि दॅट इज वॉट आय हॅव बीन अ फ्रेंड, आय हॅव बीन अ फिलॉसॉफर, आय हॅव बीन अ मोर दॅन टेनिस. म्हणजे ठीक आहे, टॅक्टिकल टेक्निकल अनेक कोचेस आहेत, पण ह्या ज्या वेगळ्या गोष्टी आहेत की जर तुला आज जर तुझ्या मनात काहीतरी असेल, तुला जर ॲज अ प्लेयर माझ्यात विश्वास असला की मी जर सरांशी बोललो तर ते ह्याला कॉन्फिडन्स देतील, ते ह्याला त्याला काहीतरी मान्यता देतील आणि त्याच्यावरनं काहीतरी सोल्युशन काढतील, तर देन इट बिकम्स इझी.
एक मानसिक कणखरता जी हवी, म्हणजे बरोबर. अपार्ट फ्रॉम तुमचं मैदानाच्या बाहेर जे काही वागत असेल, मैदानावर उतरल्यावर तुमचा आत्मा जो आहे तो खेळाशी एकरूप झाला पाहिजे. तर हे तदात्म पावण्याचं कौशल्य तुम्ही कुठून शिकलात? कसं जमलं तुम्हाला ह्या सगळ्या वादामध्ये वादळ शांत करून यश खेचून आणणं? मी मगाशी मला वाटतं एक वाक्य म्हटलं, होत गेलं. आणि असंच झालं, होत गेलं. ह्याच्यात काही शिकलो नाही मी, किंवा कुठल्या शाळेत जाऊन MBA केलं किंवा असे काही डिग्री मिळवली असं काही केलं नाही. हो, आमच्या ITF लेवल 2 लेवल 3 कोर्सेस असतात. ITL लेवल 3चा जो कोर्स आहे तो म्हणजे एस्पेशली सायकोलॉजीमध्ये खूप हे देतो, प्रॉमिनन्स देतं सायकोलॉजीला, की तुमच्या प्लेयरची सायकोलॉजी काय आहे, ती कशी शिकायची, त्याच्याबरोबर कसं राहायचं, एकमत कसं करायचं, हे सगळं त्यांच्याकडनं त्या कोर्समध्ये होतं. ITF लेवल 3चा जो कोर्स आहे तो इतका अवघड आहे की तो कोर्स केल्यावर ॲक्च्युली यू कॅन राईट टू रॉजर फेडरर की मी असा असा कोर्स केला आहे, तुला कोचची गरज असली तर मी अवेलेबल आहे. इतका तो चांगला आहे कोर्स. तर झाली आता तरी त्यालासुद्धा आता 15-20 वर्ष झाली. टाईम फ्लाईज. पण त्यालासुद्धा 15 वर्ष झाली. आय थिंक ॲट वन पॉईंट आय वॉज ओनली 1 of 10 or 15 कोचेस इन द वर्ल्ड ज्यांनी हे केलेलं, हे कोर्स केलेला होता. त्यामुळे तेव्हापासून ते आम्ही शिकलेलो आहोत की प्लेयर्सशी कसं वागायचं, ज्युनियर असलं तर कसं वागायचं, ॲट व्हॉट पॉईंट डू यू बिकम अ फ्रेंड. कारण 18व्या वर्षापर्यंत तुम्ही ॲक्च्युली प्लेयरला ॲक्च्युली कमांड देऊ शकता, पण एकदा ते 18, 20, 21 झाले की त्यांचं मन असतं, त्यांचे विचार वेगळे असतात. मग तेव्हा त्यांचे विचार आणि आपले विचार हे कसं बॅलन्स करायचे ह्याच्यात थोडी कला लागते. बट दॅट इज नथिंग पण कॉमन सेन्स. नंदनजींबरोबर आपण कोचिंगच्या या गप्पा अशाच चालू ठेवणार, पण आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर आपण बीजिंग ऑलिम्पिककडे जाणार आहोत. ज्या आठवणी त्यांच्याकडे आहेत, खरंच संस्मरणीय अशा आठवणी आहेत, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार. पण त्याआधी आपण जाणून घेऊया टेनिस विश्वातले त्यांनी घडवलेले जे काही खेळाडू आहेत ते, आणि त्यांच्या मुलींचं त्यांच्याबद्दलचं मत, की वडिलांना त्यांनी पाहिलेलं आहे मैदानावर कोच म्हणून, त्यांच्याबद्दलच्या काय प्रतिक्रिया आहेत त्याही आपण जाणून घेऊयात. ब्रेकनंतर पुन्हा भेटू. नंदनचं टॉप क्लास गेम आहे. नंदनचं सर्व वॉली गेम इनक्रेडिबल होती आणि व्हेरी ग्रेसफुल प्लेअर, व्हेरी स्मूथ प्लेअर. आय थिंक एक जर मी स्ट्रोक नंदनकडनं शिकलो तर ती सर्व आणि वॉली. सर्व त्याची इनक्रेडिबल सर्व आहे. आय थिंक नंदनची सर्व जर कोणाला एक पण मी असं सांगू शकतो की जर कुठल्या प्लेअरला एक चांगली सर्व किंवा वॉली शिकायची आहे तर नंदन बाळकडनं शिका. बात्रा टेनिस सेंटर, जसे माझं सिलेक्शन झालं, बात्रा टेनिस सेंटर वॉज रन बाय द प्रोलाइन फॅमिली. प्रोलाइन स्पोर्टिंग कंपनी होती. राजेश आणि राजीव बात्रा दोघंही चांगले प्लेअर, हिमसेल्फ टॉप प्लेअर होते, आणि त्यांनी स्कीम फॉर्म केली आणि दॅट गेम मी द स्टेपिंग स्टोन फॉर फर्दर ऑपॉर्च्युनिटीज, नॉट जस्ट ॲट द ज्युनियर लेवल बट ऑल्सो इन द मेन्स लेवल. सो स्पेशल थँक्स टू नंदन अँड कॉंग्रॅट्स टू हिम फॉर ऑल द टॉप प्लेयर्स ही इज प्रोड्युस्ड अँड विश हिम ऑल द सक्सेस गोईंग हेड. नंदन सर बात्रा टेनिस सेंटर हे पुण्यातल्या नवसह्याद्री कोर्ट्सवर अकॅडमी चालवायचे. तेव्हा ती रेसिडेन्शियल अकॅडमी होती आणि आय थिंक अराउंड 1999 किंवा त्या सुमारास पहिल्यांदा त्यांनी मुलींना अकॅडमीमध्ये सिलेक्ट करायचं ठरवलं. सो दॅट इज वेन माझी आणि नंदन सरांची कोच आणि स्टुडंट हे नातं चालू झालं. आणि प्रॉब्ली त्याच्यानंतर ऑलमोस्ट 10 वर्ष वगैरे माझे ते कोच होते. त्याच्यानंतर आम्ही डेक्कन जिमखान्याला आलो, तिथे पण ते कोचिंग करायचे. सो आता ॲज अ कोच किंवा 2 कोचेस म्हणून आम्ही आता भेटतो. बरेच वेळेला कॉफीला भेटतो, कधी इथेच भेटतो. सो प्रत्येक इंटरॅक्शनमध्ये त्यांच्याकडनं खूप अजूनही शिकायला मिळतं. सो अगदी ऑनकोर्ट नसेल तरी इन लाईफ बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं अजूनही शिकायला मिळतात. ॲट दी एज ऑफ 62 ते अजूनही 4 तास कोर्टवर रोज असतात मिनिमम. डझंट मॅटर कुठल्या वेदरमध्ये. आय होप मी पण ते 62ला करू शकते. कारण ते फक्त पॅशनमधून येतं, अजून काही नाही. त्यांचं डेडिकेशन म्हणजे कुठलाही प्लेयर घ्या, कुठल्याही लेवलचा असू दे, ज्या डेडिकेशननी ते त्या प्लेयरबरोबर काम करतात आणि जितकं नॉलेज कम्युनिकेट करतात त्या प्लेयरबरोबर, ते मला डेफिनेटली अजून खूप शिकायचं आहे. आणि खूप इम्पॉर्टंट एक आहे ऑब्झर्वेशन. जे त्यांना दिसतं एका प्लेयरमध्ये ते कोणाला दिसत नाही. सो ते आय थिंक एक्सपिरियन्स आणि त्यांच्याबरोबर राहून शिकूनच मिळू शकतं. हे एक जे कॉमन होतं दोन्हीमध्ये हा आहे सपोर्ट. म्हणजे असं कधीही झालं नाही आहे की मला बाबांचा सपोर्ट नव्हता.
म्हणजे मी आत्ता टेनिस प्लेअर नाही आहे, मी आता सायंटिस्ट आहे. आणि म्हणजे मोस्ट घरात असं होतं ना की अशी मुलं म्हणतात की मला स्पोर्ट्सपासून बनायचं आहे आणि मग घरी असं आर्ग्युमेंट होतं की काय इंडियात स्पोर्ट्स कोण खेळतं वगैरे वगैरे, नाही तू इंजिनिअरिंग कर. माझ्या घरी उलटं होतं की आय सेड नाही बाबा मला अभ्यास करायचा आहे, मी स्पोर्ट्स नाही खेळणार. आणि मला त्यांचा म्हणजे मला दोन्ही आईबाबांचा फुल सपोर्ट होता तेव्हा. आणि ॲज अ कोच सुद्धा सपोर्ट होता, पण तो सपोर्ट थोडा म्हणजे सेम टाईप ऑफ सपोर्ट होता पण कॉन्टेक्स्ट बदलायचा. तर आता मॅच जर सपोज मी हरले, आणि मी खूप मॅचेस हरलेली आहे, तर मॅच हरले तर बाबा कधी असे ओरडायचे नाही. ते फक्त येऊन समजवायचे की, आणि बिफोर ते समजायचे ते आधी मला विचारायचे की मी काय शिकले ह्याच्यातून, आणि त्या लर्निंगला जास्ती महत्त्व द्यायचे. तर बेसिकली आणि म्हणजे त्या लेसनमधून म्हणजे मला जे त्याच्यातून जे शिक्षण मिळालं त्याचं मला पुढे काय करायचं आहे तो नेहमी माझा चॉईस होता. म्हणजे बाबा सांगू शकतात मला की तू हे कर हे कर हे कर, पण शेवटी मी जर चॉईस केला तर ते त्या चॉईसला 100% ते सपोर्ट द्यायचे. आणि हे माझ्या करिअरबद्दलसुद्धा म्हणजे त्यांनी हेच केलं की म्हणजे आम्ही स्पोर्ट्स फॅमिली आहोत आणि मी जाऊन इंजिनिअरिंग केलं आणि मग त्याच्यानंतर मी बायोमेडिकल इंजिनिअरिंग केलं आणि मग केमिकल इंजिनिअरिंग केलं आणि आता मी मॉलिक्युलर डायग्नॉस्टिक्समध्ये आहे. आणि ह्या सगळ्या स्टेजेसमध्ये, आणि मी योगा टीचर आहे, आणि ह्या सगळ्या स्टेजेसमध्ये म्हणजे असं एकदाही झालं नाही आहे की बाबा म्हणालेत की नाही नाही हे बरोबर नाही आहे. म्हणजे ते फोन करून मी US असताना सुद्धा विचारायचे की तू थॉट प्रोसेस केला आहे ना ह्याच्या मागचा सगळा, तू विचार केला आहेस ना, आणि तुला माहिती आहे की हे फेल झालं तर काय होईल, म्हणजे हे सक्सेसफुल झालं तर काय होईल. हा चॉईस, ही रिस्पॉन्सिबिलिटी, ही अकाउंटेबिलिटी आता तुझी आहे. मी तुला सपोर्ट करीन, पण ह्याचा परिणाम जो काही असेल त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तू घ्यायची आहेस. आणि म्हणजे बाबांचा सपोर्ट बोथ ॲज अ पेरेंट आणि कोच हाच होता की मी सपोर्ट घेईन, पण काम तुला ह्याच्यात घालायला लागणार आहे, मी तुझ्यासाठी काम नाही करू शकत. आठवण सुवर्ण क्षणांची यामध्ये आपण नंदनबाजींसोबत चर्चा होते. नंदनजी, बीजिंग ऑलिम्पिकचा जेव्हा उल्लेख होतो, आम्हाला आठवतं मी स्वतः त्याचा साक्षीदार होतो, पत्रकार म्हणून बीजिंगमध्ये आपण एकत्र होतो, आणि त्यावेळी आम्ही असं लिहिलं होतं की नंदनबा भारतीय टेनिस टीमचे कॅप्टन. तर तो जो अनुभव होता, म्हणजे आपण एक तर मेडलच्या खूप जवळ होतो, हा इतिहास आहे, आणि त्याच्या आधी झालेला जे वाद होता तो सुद्धा तितकाच टोकाचा होता. आणि अशा टीमला तुम्ही नर्चर केलं आणि एवढ्या क्लोज तुम्ही घेऊन आला होता. कसा होता तो अनुभव बीजिंग ऑलिम्पिकचा? जे आम्ही पाहिलं त्याच्या पलीकडे आम्हाला ऐकायचं आहे. ऑलिम्पिक्स हा वेगळाच अनुभव असतो, आणि काही ऑलिम्पिक्समध्ये ज्या मी गोष्टी पाहिल्या त्या म्हणजे अनबिलिव्हेबल गोष्टी आहेत. म्हणजे त्याच्यातले 1-2 अगदी छोटे छोटे एक्सपिरियन्सेस सांगायचे म्हणजे ड्रेसिंग रूममध्ये ऑलिम्पिक्स म्हणजे म्हणजे आता हे टेनिसची काही संबंध नाही आहे, पण ह्या मोठ्या प्लेयर्सची ॲटिट्यूड कशी असते. आम्ही लिएंडर मी ड्रेसिंग रूममध्ये बसलो होतो आणि नडाल आला, आणि नडाल त्याचा ट्रेनर आणि कोणतरी एक दुसरा काहीतरी पाणी बिणी घेऊन आलेला होता, आणि नडाल मॅच खेळून आलेला होता. आणि मी पाहिलं त्यांनी बूट काढले, आणि मी विचार केला की निळा टी शर्ट घातला आहे का पिवळा होता स्पेनचा रंग, पांढऱ्या शॉर्ट्स आहेत, मोजे का लाल घातलेत. म्हटलं मोजे जेव्हा काढले तेव्हा लक्षात आलं की रक्त होतं, ते लाल होते मोजे कम्प्लिटली, आणि इट वॉज ऑल ब्लड. पायाच्या खाली 40 ब्लिस्टर्स होते, आणि त्या ब्लिस्टर्स फुटलेले होते, आणि तसाच तो खेळत होता. आणि काही नाही, ते ट्रेनर आला, चिकट हँड काय तुमचं बँडेड घेतलं, डेटॉल घेतलं, साफ केलं, नवीन मोजे की दुसऱ्या मॅचला तयार. हे जे दिस इज हाऊ यू बिकम अ वर्ल्ड चॅम्पियन. आणि मगाशी आपण ह्युमिलिटीबद्दल बोललो, अशीच दुसरी गोष्ट नडालची. लिएंडर मी नडालच्या कोचला शोधत होतो, आणि मी नडालला म्हटलं, नडाल डू यू नो वेअर एमिलिओ सँचेस त्याचा कोच तिथं. तर नडालचं उत्तर वॉज ओ या ही इज अबाउट 5 courts अवे, डू यू वॉन्ट मी टू ब्रिंग हिम फॉर यू. आता हा माणूस जगातला टॉप 2, टॉप 3 or टॉप 1 म्हणा काही तेव्हा, आणि हा माझ्यासारख्या माणसाला म्हणतोय की मी त्यांना घेऊन. वाय? बिकॉज ॲज अ कोच ऑफ लिएंडर पेस आय डिझर्व दॅट रिस्पेक्ट, ऑनर,
की ह्याची पोझिशन इंडियामध्ये तीच आहे की जी माझ्या कोचची पोझिशन स्पेनमध्ये, मग याला मी तेवढा मान दिलाच पाहिजे. म्हणून म्हटलं ह्या ज्या शिकायच्या गोष्टी असतात ना, ह्या कुठल्याही शाळेत कॉलेजमध्ये तुम्हाला शिकणं अशक्य आहे. पण लिएंडर आणि महेशची डबल्सची जी हे आली, डबल्स वॉज फॅन्टॅस्टिक. म्हणजे जे टेनिस त्यांनी खेळलं, दे वर वर्ल्ड चॅम्पियन्स दॅट टाईम. आणि मला खात्री होती की ते ॲक्च्युली कुठलं तरी मेडल जिंकतील, म्हणजे गोल्ड हीच अपेक्षा होती. अनफॉर्च्युनेटली क्वार्टर फायनल्सला आपल्याला स्वित्झर्लंड होते आणि स्वित्झर्लंडकडनं फेडरर आणि वॉवरिंका खेळत होते. आणि त्या दिवशी ॲक्च्युली फेडरर वॉवरिंकाला म्हणाला की हे तुला काही जमणार नाही आहे, तू एक काम कर, तू त्या कोपऱ्यात बस, बाकीचं कोर्ट मी सांभाळतो. आणि ॲक्च्युली तसं झालं. 6-4 6-4 1 तास 1.5 तासात मॅच संपली. आणि दॅट इज ऑल फेडरर डिड, की त्यांनी अख्खं कोर्ट कंट्रोल केलं त्या दिवशी. आणि हे दोघं वर्ल्ड चॅम्पियन्स, नंबर 1 प्लेयर इन द वर्ल्ड, हॅड नो आन्सर. यांच्याकडे काहीही उत्तर नव्हतं. म्हणजे आज लोक म्हणतात ना की ही एक नेहमी एक आपल्याला ऐकायला एक आर्ग्युमेंट मिळते की विल सिंगल्स प्लेयर्स एव्हर बी गुड डबल्स प्लेयर. त्याचं उदाहरण त्या दिवशी माझ्यासमोर मला मिळालं. आणि ह्याच्यात सर्वात मजेशीर गोष्ट मी सांगतो काय, मॅच जेव्हा अनाऊन्स झाली तेव्हा पाऊस पडत होता. त्यामुळे लिएंडर, महेश, मी, फेडरर आणि वॉवरिंका आणि त्यांचा कोच असे आम्ही एका टेबलावर बसलो होतो. आणि जेव्हा मॅच ॲक्च्युली पाऊस संपला, कोर्ट वाळवली आणि जेव्हा मॅच अनाऊन्स केल्यावर प्लेयर्स उठले, फेडरर आधी उठला आणि थोडंसं पुढे गेल्यावर मी म्हटलं, आणि फेडररचा बाकी सगळ्यांसारखाच मी जबरदस्त फॅन आहे, त्याला मी म्हटलं की यू नो रॉजर, एव्हरी टाईम यू गो टू प्ले अ मॅच आय विश यू ऑल द बेस्ट. यू नो टुडे आय कांट बिकॉज यू आर प्लेइंग माय बॉयज. ओके म्हणाला, पुढे गेला. एक किती 4-5 फूट पुढे गेला असेल, वळला, डायरेक्टली माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला, ह्या 2 पोरांना मारायला लकची गरज नाही म्हणाला. दॅट वॉज कॉन्फिडन्स. हा जो एकमेकांच्या प्रती असलेला सन्मान आहे तो आपण पाहिला. पण आम्ही सर त्या ऑलिम्पिकला मी स्वतः होतो, मी पाहिलं होतं की जेव्हा खेळाडू जिंकतो तेव्हा अख्खं जग त्याचं कौतुक करायला पुढे असतो, परंतु खरी गरज जेव्हा असते जेव्हा खेळाडू हरतो. आणि त्यावेळी एवढी बज होती महेश भूपती, लिएंडर पेस मेडल जिंकून आणणार. आणि आम्ही स्वतः दोघांच्या डोळ्यातले अश्रू पाहिलेले आहेत. म्हणजे मॅच जिंकल्यानंतर दोघांना आपल्या अश्रूंचा बांध रोखता आला नव्हता. आणि ते दृश्य खूप हेलावणारं होतं की एवढ्या जवळून जेव्हा तुमच्या हातून मेडल जातं, भलेही तुम्ही जगातल्या सर्वश्रेष्ठ खेळाडूकडून हरला असाल, परंतु अख्ख्या देशाची तुमच्यावर अपेक्षा असते. म्हणजे अशावेळी त्या दोन खेळाडूंना सावरणं खूप अवघड असतं. आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की अशावेळी नेमकी काय सिच्युएशन होती त्या ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंच्या सोबत. कारण अवघ्या जगाने त्यांचं अपयश पाहिलं, आमच्यासाठीचा तो सीन तिथे क्लोज झाला, पण तिथून पुढे त्यांना सांभाळणं हे खूप मोठं. आय थिंक एक पहिली गोष्ट म्हणजे हे लोक प्रोफेशनल असतात, त्यांना हे जाणीव असते की हारणं आणि जिंकणं हे कुठल्याही दिवशी कुठलीही गोष्ट होऊ शकते. पण मोर इम्पॉर्टंटली आय थिंक मॅच नंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जिंकले हारले तरी पहिला 1 ते 1 तास स्पेशली कोचचं काम फक्त त्यांच्याबरोबर बसणं असतं आणि मे बी खांद्यावर हात ठेवायचा, बोलायचं अजिबात नाही. कारण ॲट दॅट पॉईंट प्लेयरच्या मनात त्याचं आयदर जिंकल्यामुळे खूप आनंद असतो किंवा हारल्यामुळे खूप राग असतो. आणि तेव्हा कोच जेव्हा काहीतरी बोलायला जातो तेव्हा एरप्ट होतात आणि मग कोचच सापडतो त्यांना ओरडायला. त्यामुळे पहिला 1 तास शांत त्याच्याबरोबर बसायचं की काही जरी झालं ना, बाकीचं जग नसलं तरी मी तुमच्याबरोबर आहे. खांद्यावर हात ठेवला आहे, डोक्यावरनं हात फिरवला आहे, दॅट इज ऑल दॅट इज नीडेड. बोलायची गरज नसते, शब्दांची गरज नसते. 1 तासानंतर आंघोळ होते, फ्रेशन होतं, स्ट्रेचिंग होतं, रिलॅक्सेशन होतं. प्लेयर्सना लक्षात येतं की आपण मॅचच हरलो, युद्ध काही हरलो नाही, आपण काही कुठे यु नो इट्स नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. आणि मग उद्याची तयारी करायची, सिम्पल, की आजचा दिवस संपला, उद्या सुरू परत. देर इज ऑलवेज नेक्स्ट चान्स. देर इज ऑलवेज द नेक्स्ट डे. आपण इथे एक छोटासा ब्रेक घेणार, पण ब्रेक नंतर नंदन बाळांकडनं आपण जाणून घेणार आहोत मूल्यधिष्ठित प्रशिक्षण. म्हणजे नंदन बाळांचं जेव्हा नाव येतं तेव्हा तत्व हा शब्द खूप महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि त्यांनी दिलेल्या समाजातल्या टेनिसपटू म्हणजे नव्या घडणाऱ्या प्रशिक्षकांसाठी. आणि ते तत्व आणि त्याच्याबद्दलची त्यांच्या आग्रही भूमिका आपण जाणून घेणार, पण छोटासा ब्रेक घेऊया. ॲक्च्युअली त्यावेळेला नॅशनल टायटल जिंकणं ही खूप मोठी गोष्ट होती. कारण की त्यावेळेला रमेश कृष्णन, आनंद अमृतराज म्हणजे अशी लोक आपले नॅशनल्स खेळायचे, जसजीत सिंग. आणि अशा प्लेयरना कंटिन्युअसली हळवून महाराष्ट्रातला एखादा प्लेयर 3 वर्ष कंटिन्युअस नॅशनल चॅम्पियन जितो, तो एशियन गेम्स खेळतो, ही खूप मोठी. कारण की त्यावेळेची जी कॉम्पिटिशन होती प्लेयर्समध्ये ही खूप मोठी होती त्यावेळेला. आणि आता कोणी त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही, पण
ही सगळी जी मंडळी होती जी मी नावं घेतली ही सगळी पुढे जाऊन इंटरनॅशनल टुर्नामेंट्स खेळले, डेव्हिस कप खेळले. आणि नंदन ॲज अ प्लेयर ऑब्व्हियसली ऑपॉर्च्युनिटी इंडियामध्ये इंटरनॅशनल टुर्नामेंटच्या खूप कमी होत्या. आपल्याकडे वर्षातनं 4 इंटरनॅशनल टुर्नामेंट व्हायच्या, सॅटेलाईट आणि नंतर मास्टर्स. आणि अशा टुर्नामेंटमध्ये इंडियामध्ये नंदननी मला आठवते वर्ल्ड नंबर 50 असेल, 50 का 60, जॉन मॅटके म्हणून होता ऑस्ट्रेलियाचा. तो त्यावेळेला विम्बल्डन, फ्रेंच ओपन सगळे ग्रँड स्लॅम खेळलेला. तो पुण्यात आला आणि नंदननी त्याला कोर्ट नंबर 1वर डेक्कन जिमखान्याच्या पुण्यात हरवलं होतं. म्हणजे इतक्या मोठ्या लेवलच्या माणसाला त्यांनी अक्षरशः त्यावेळेला, म्हणजे एवढी लेवल होती पण ऑपॉर्च्युनिटीज त्यावेळेला खूप ट्रॅव्हलिंगच्या होत्या, पण तरी ही लोक जायचे, फिरायचे. पण त्यावेळेचा खर्च आणि त्यावेळेच्या हे बहुतेक म्हणजे मी आता ते सांगू शकत नाही, पण जास्त त्यांना असे एक्सपोजर मिळालं नाही जे आत्ताच्या प्लेयर्सना मिळते. आठवण सुवर्ण क्षणांची आपण नंदनजींकडनं जाणून घेणार आहोत कोचिंगमधले नवीन फंडे. सर, आपण पाहतोय की आता जग बदललं. जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या काळामध्ये या खेळामध्ये पैसा नव्हता, खेळ होता, आनंद होतं आणि तो आनंद तुम्ही पुरेपूर उपभोगलात. आता खेळ बदलला, आता खेळ यांत्रिक झाला असं तुम्ही म्हणाल. आता खेळाडू घडवला जातो. पूर्वी तुम्ही असं म्हणालात एके ठिकाणी की पूर्वी आमचे पालक आम्हाला घडवायचे, पालक पुश करायचे. आता जग बदललेलं आहे. या बदलत्या जगाचे संदर्भ सुद्धा बदललेले आहेत. मग ते जसे खेळाडूला लागू होतात तसे प्रशिक्षकांना सुद्धा लागू होतात. तुम्ही एके ठिकाणी असं म्हणालात की आजच्या प्रशिक्षकांनी पैशाच्या मागे धावू नये, त्यांनी खेळाडू घडवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जर ते तुम्ही केलं तर पुढचा काळ हा तुमचाच आहे, तुमच्याकडनं स्टार घडू शकतात. नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? बस माझं पहिल्यापासून हेच मत आहे की गुरु जो असतो तो त्यांच्या स्टुडंट्सना ज्ञान देत असतो आणि तेच आपलं काम आहे. आणि गुरु दक्षिणा हे इज अप टू द स्टुडंट किती द्यायची. त्यामुळे ठीक आहे, कमर्शियल वर्ल्ड आहे, आपल्याला स्वतः आपल्या फॅमिलीची काळजी घ्यायची आहे, दे हॅव टू लिव्ह थ्रू लाईफ. त्यामुळे कुठेतरी तुमच्या फीज ह्या तुम्हाला मिळालंच पाहिजेत. पण मोर इम्पॉर्टंटली तुमचं जर ध्येय त्यांनी शिकवण्यावर असलं, तुमचं ज्ञान त्यांना देण्यात असलं, त्यांची भलाई करण्यात असलं, द स्टुडंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग देअर. आणि प्रशिक्षकाचं काम हेच आहे की जितकं जमेल मला तितकं त्यांना ज्ञान द्यायचं आहे. त्यासाठी मग तुमचे काय स्टँडर्ड फीज असतील, पण कुठेही तुमच्या प्रोफेशनला असं हे करू नका, अशी काही तुम्ही वागणूक करू नका की ज्याच्यामुळे लोक म्हणतील की नाही हा माणूस फक्त पैशासाठी करतो. युअर जॉब, मी मगाशी एक प्लेयर्सबद्दल स्वतःच म्हटलं की त्यांचा जॉब की डोकं खाली ठेवून कष्ट करायचे, सक्सेस हॅपन्स. तसंच कोचचं सुद्धा आहे. तुम्ही जर तुमचंच काम चांगलं केलं तर स्टुडंट्स तुमच्याकडे वाढतात आणि मग तुमचे पैसे वाढतात. पण त्याच्या पैशाच्या मागे धावून तुम्ही जर स्टुडंट्सकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला पैसे सुद्धा मिळत नाहीत आणि स्टुडंट्स मिळत नाहीत. त्यामुळे आय एम व्हेरी फर्म की स्टुडंट्सचं भलं करणं हे तुमचं एकुलतं एक काम आहे. आणि त्या कामातनं मग तुम्हाला सक्सेसही मिळणारच आहे. फायनान्शियल सक्सेस असू दे नाहीतर व्हॉट एव्हर अदर इन वेज ही सक्सेस मिळणारच आहे. नंदनजी, आम्ही जाणतो तुमच्या दोन्ही मुली बॅडमिंटनपटू होत्या, स्टेट लेवलवर त्यांनी खूप चांगली कामगिरी केली होती. आणि आता तुमची एक मुलगी आता कोचिंगमध्ये सुद्धा शिरते. जसं आम्ही पाहिलं की वेलबीकडनं तुम्ही धडे घेतले होते, तुम्ही आता कोचचे सुद्धा कोच झालेला आहात. तर कसं पाहता? हो, नमिता ॲक्च्युली माझी धाकटी मुलगी नमिता, मोठी मुलगी नंदितानी सानपणे वयाच्या 15व्या-16व्या वर्षी ठरवलं की शी वॉज बेटर ऑफ इन अकॅडमिक्स. ती आता रिसर्च सायंटिस्ट आहे. पण माझी धाकटी मुलगी नमिताला आयुष्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे 8व्या वर्षापासून तिला टेनिसच खेळायचं होतं. आणि तिचं करिअर संपल्यावर तिला शी वॉन्टेड टू बी अ टेनिस कोच. एक थोडंसं तिला लक म्हणा, फॉर्च्यून म्हणा, काही म्हणा की ती माझ्या घरात असल्यामुळे माझे जे काही एक्सपिरियन्सेस आहेत त्याकडनं तिला खूप शिकायला मिळालं. कोर्सेस बाकीचे तर केलेलेच आहेत, पण माझ्याकडनं काहीतरी एक्सपिरियन्सेस माझे जे होते त्याच्याकडनं तिला शिकायला मिळालं. पण मोस्ट इम्पॉर्टंटली तिलासुद्धा शी हॅज द सेम फ्रेम ऑफ माइंड. तिलासुद्धा लोकांना टेनिस शिकवणं, त्यांच्याकडनं प्लेयर त्यांना घडवून बनवणं, त्यांचं म्हणजे आजसुद्धा दुपारी तिला काही कारण नसताना ती आज तिच्या कुठली तरी प्लेयर हैदराबादमध्ये जिंकली, तिच्यावर जवळजवळ तासभर फोनवर बोलत होती, अनकॉल्ड फॉर, म्हणजे गरज पण होती. पण शी सेड की नो, शी नीड्स माय हेल्प.
मला दर्शकांना हे नंदनजी सांगायचं आहे की नंदनबायांची मुलगी म्हणून ती कोचिंग नाही, ती स्वतः एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू होती. हो, त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. टेनिसपटू होती, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि शी हॅज वन ऑल 4 ज्युनियर नॅशनल्स, अंडर 12, 14, 16, 18 डबल्स. आणि शी वुड हॅव गॉन ऑन, पण काही कारणांमुळे ती टेनिस प्लेअर होऊ शकली नाही. त्याच्यामुळे आणि कोचिंगमध्ये ती तेवढंच डिव्होशन आणि डिटर्मिनेशन आणि डिसिप्लिन आहे की ॲज अ प्लेअर तिच्यात होतं. आणि तेच डिसिप्लिन ती तिच्या प्लेयर्समध्ये आणून देते, घडवून देते. त्यामुळे शी इज व्हेरी हॅपी वे शी इज. ती आता सध्या मला वाटतं, इफ आय एम नॉट रॉंग, इंडियाची फेड कपची कॅप्टन आहे, याची ज्युनियर फेड कपची कॅप्टन आहे. आणि शी इज ऑन द राईट ट्रॅक. म्हणजे तिने ह्या वयात शी हॅज सीन मोर सक्सेस एज अ कोच. आय सॉ दिस सक्सेस, जी मी जेव्हा 40-42 वर्षाचा होतो किंवा 45 होतो तेव्हा मी हे सक्सेस पाहिलं. ती आत्ता लहान असतानाच तिने हे सक्सेस पाहिलं. त्यामुळे ह्या फील्डमध्ये ती खूप पुढे जाईल ह्याची मला खात्री आहे. नंदनजी, सरते शेवटी एक प्रश्न, एक गुपित, एक रहस्य आम्हाला जाणून घ्यायचं आहे, एक उत्तर आम्हाला जाणून घ्यायचं आहे जे आम्हालाच नाही, भारताच्या 125 कोटी जनतेला पडलेलं आहे. आणि हा प्रश्न मी अशा व्यक्तीला विचारतो ज्याने लेवल 3चा कोच केला आहे, जे उत्तम स्वतः खेळाडू आहेत, उत्तम प्रशिक्षक आहेत, अनेक सुवर्णक्षणांचे साक्षीदार आहेत, स्वतः त्यांनी इतिहास घडवलेला आहे. भारताला टेनिसमधलं ग्रँड स्लॅम जिंकून देणारा खेळाडू कधी सापडू शकतो? कारण तुम्ही एके ठिकाणी असं म्हणाल की आपल्याकडे आता कोचेसची संख्या वाढते, प्रशिक्षित कोचेसची संख्या वाढते आणि भारतासाठी हे खूप दिलासादायक आहे. कसं पाहताय तुम्ही येणाऱ्या काळामध्ये भारतीय टेनिसचं भवितव्य? हे मी पहिल्यांदा बऱ्याच वेळा बोललेलो आहे की जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट सिस्टीमप्रमाणे करता तेव्हा तुमचं सक्सेस थोडंसं सोपं जातं. आणि आता आपल्याकडे सिस्टीम चांगली आहे टेनिसमध्ये म्हणा, स्पोर्ट्समध्ये सुद्धा. गव्हर्नमेंटसुद्धा खूप आता बॅकिंग देते स्पोर्ट्सला, त्यामुळे त्याचा फार मोठा आनंद आहे. दुसरी गोष्ट, कॉर्पोरेट सेक्टर स्पोर्ट्सना खूप बॅकिंग देत आहे. आणि तिसरी गोष्ट, एकेकाळी जे 18 वर्षाची मुलं झाली की मी अमेरिकेला जातो आणि मी तिथे टेनिस खेळतो, हे आता होत नाही आहे. त्यांना इंडियात राहून टेनिस प्लेयर्स व्हायचं आहे. नाव दॅट्स अ बिग साईन. ग्रँड स्लॅम चॅम्पियनच्या आधी मी म्हणेन की एक 10 ते 15 जर लोक आपण टॉप 100मध्ये आणू शकलो, टॉप 200मध्ये जरी आणू शकलो, तर मग त्यांच्यानंतर 4-5 वर्षानंतर एक ग्रँड स्लॅम चॅम्पियन नक्की येईल. ते मी तेव्हा असेन की नाही मला माहिती नाही, पण होईल नक्की. कारण द स्पोर्ट इज कॅचिंग अप इन इंडिया. ऑल स्पोर्ट्स. आज जे आपल्याला स्पोर्ट्सला जे आपण महत्त्व देतो आहे ते त्याच्यामुळे हे होणार नक्की. आज नाही होणार, उद्या नाही होणार, पण 5-10 वर्षात 100% होणार. नंदेजी, आपण इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला अशी एक यादी वाचली होती, त्या यादीमध्ये आपण अशा अनेक गोष्टी केल्या ज्या भारताने कधी केल्या नव्हत्या आणि तुमच्याकडनं ते झालेलं आहे. आणि या मुलाखतीचा समारोप करताना सुद्धा आम्हाला अशा शुभेच्छा द्यायच्यात की भविष्यात जेव्हा कधी आम्ही तुमचा इंटरव्ह्यू घेऊ तेव्हा भारताचा पहिला ग्रँडस्लॅम घडवणारा कोच आमच्यासोबत आहे अशी आपली ओळख कोंडायला आम्हाला आठवलं. आहे आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीने तुमचा प्रवास सुरू आहे, कारण आपण पाहतो की प्रत्येक वेळी एक शिखर आलं की त्याला उतार असतो, परंतु नंदनजींच्या आयुष्यामध्ये आम्ही सदैव शिखरच पाहत आलो आहे. एक शिखर सर केल्यावर ते स्वतःसाठी दुसरं उंच शिखर सर करतात, शोधून काढतात. मग ते खेळाडूचं शिखर असेल, कोचचं शिखर असेल, प्रत्येक शिखर सर करणं, जसं ते म्हणतात हे माझ्याकडनं होऊन जातं, पण नंदनजी होत नसतं. त्याच्यासाठी प्रचंड मेहनत लागते, एक उर्मी लागते. आणि ती उर्मी जो आहे, जो उत्साह आहे, हा अवघा देश तुमच्यामध्ये नेहमी पाहत आलेला आहे. आणि हाच उर्मी, हाच उत्साह येणार काळात तुमच्याकडे कायम राहत आणि भारताला पहिला ग्रँड स्लॅम तुमच्याकडनं मिळून देत हीच आमच्याकडनं शुभेच्छा. आणि तुम्ही आमच्या या आठवणींच्या सुवर्णक्षणमध्ये या सुवर्ण आठवणी लागल्या त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.